नमस्कार मंडळी, आज आपण 9 महिन्याच्या बाळासाठी मूग डाळ खिचडी कशी बनवायची आहे ते बघूया. त्यामध्ये पालक, टोमॅटो आणि वाटाणे ॲड करून कसं हेल्दी आणि एकदम टेस्टी बनवायची, म्हणजे बाळाला पचायलासुद्धा इझी होईल, तर ते बघूया. त्यासाठी 1 चम्मच तांदूळ घेऊया, 1 चम्मच मूग डाळ घेऊया आणि अर्धा टोमॅटो घेऊया, त्याला छान बारीक पीसेसमध्ये कट करून घेऊया आणि थोडासा पालक घेऊया, त्यालासुद्धा छान बारीक कट करून घेऊया आणि जे वाटाणे आहेत ते आधीच थोडेसे तुपामध्ये थोडेसे लो फ्लेमवर भाजून घेऊया आणि त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये जे तांदूळ आहेत ते टाकूया आणि त्यानंतर मूग डाळसुद्धा टाकूया आणि त्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये जर काही डस्ट असेल तर ते निघून जाईल. ॲटलिस्ट 2 ते 3 पाण्याने छान वॉश करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं साधं पाणी टाकून तसंच त्याला झाकून ठेवायचं आहे ॲटलिस्ट 10 मिनिट. त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झाले की त्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर जे आपले वाटाणे आहेत ते ऑलरेडी भाजलेले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा टाकायचं आहे आणि जे पालक आहे ते सुद्धा टाकायचे आहे आणि त्याला छान थोडंसं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. फक्त जळता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. बघू शकता आणि ते थोडंसं आपल्याला असं जाणवलं आहे की थोडंसं झालं आहे, तर त्यामध्ये थोडंसं कोमट गरम पाणी ॲड करायचं आहे, गरम पाणी टाकायचं आहे आणि त्यालासुद्धा नंतर परत फिरवत राहायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्यामध्ये जे डाळ तांदूळ आहेत ते टाकायचे आहे आणि अजून जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर त्यालासुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे कुकरचं झाकण आहे ते छान लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला छान 2 ते 3 वेसल्स होऊ द्यायचं आहे. 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता आपली जी पुलाव आहे किंवा खिचडी आहे मूग डाळची ती छान प्रकारे शिजली गेली आहे. त्यानंतर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं जाडसरच असं फिरवून घ्यायचं आहे. बघू शकतो थोडंसं जाडसरच घेतलं आहे मी आणि त्यानंतर छान असं गरम गरमच आपल्या बाळाला सर्व करायचं आहे. त्यानंतर आपल्या बाळाला छान टेस्टी अशी खिचडी खाऊ घालायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॉलो करा. थँक्यू सो मच.